के ऊपर रफ्तार भरी गेंदबाजी एक मूल मंत्र रहा है बल्लेबाजों को रोकने का। इस मैदान के ऊपर पहली गेंद गई है डॉट। फिर एक बार घुमा के खेलने की कोशिश, खुद घूमे गेंद को न घुमा पाए। गेंद जाएगी ऑफ साइड के ऊपर, शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद को ट्रैवल जरूर किया जाएगा। सिंगल रन आया, खाता खुला है बैटिंग करने वाली टीम भिंगार का स्कोर कार्ड के ऊपर। मज़ा आएगा। 5 टीमें आपको सेकंड राउंड में नजर आएंगी, जिसमें से मोपाड़ावाड़ी थर्ड राउंड में गई है। भिंगार के सामने खरवई की टीम लड़ेगी और उसके बाद सेकेंड राउंड में भी जिसके ज्यादा रन होंगे उसको बाहर। लेकिन शोड़मपुल पावरफुल गगन चुंबी आसमानी तूफानी छक्का। छह रन यहां से लगाए धीरज ने। खामोश शेर को रखा जाता है लेकिन शिकार करना शेर कभी नहीं भूलता, ये इन्होंने बताया। कमाल का माइटे हिट हमने देखा इनके बैट से मैदान के अंदर। एक और बार घुमाने की कोशिश, लेकिन इस बार गेंदबाज ने किया पलटवार। आली रे आली आता माछी बारी आली, ये आया पहला विकेट। बादल भलैया मेरे ऊपर क्यों ना प्रहार किया गया हो, लेकिन कमबैक करने की ताकत मेरे पास है, यह बादल ने बताया। बादल के पास भी अच्छा एक्सपीरियंस है खरवई टीम की तरफ से खेलते हुए साल दर साल। ये खिलाड़ी ने बतौर गेंदबाज अपने कद को ऊंचा किया है और आज इस मैदान के ऊपर अपनी टीम की अब गेंदबाजी की जिम्मेदारी को संभालते हुए शुरुआत अच्छी की थी। भले ही बीच में एकाध हिट जरूर लगा हो, लेकिन वापसी की या विकेट को जरूर इन्होंने चटकाया। एक और बार बल्ले को घुमाया था, लेकिन इस बार विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। इनएट नंबर 3 की पोजीशन पर अतुल बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। इस बार भी खेलना चाहते थे लेकिन संपर्क नहीं हो रहा, कनेक्शन अच्छा नहीं हो रहा, एलिवेशन शॉट के अंदर देखने को नहीं मिल रहा। कमतरताएं बहुत ज़्यादा में नज़र आ रही है। बल्लेबाजों की कोशिशें मैदान के ऊपर ज़रूर जारी है लेकिन कामयाबी नहीं मिल रही। असफलता सफलता की पहली सीढ़ी होती है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, यह हमेशा जरूर कहा जाता है। और पहली ओवर के बाद 6 रन बने हैं, 1 विकेट के नुकसान पर टीम का टोटल, माफ कीजिए 7 रन बने हैं पहले ओवर के बाद टीम का टोटल, 1 विकेट के नुकसान पर। इसके बाद का मैच हमें जरूर देखने को मिलेगा। टीम अंबिरपाड़ा के सामने माथेरान, ये बिग फाइट हमें अगले मैच के अंदर जरूर देखने को मिलेगी। इनिंग ब्रेक में कंपलसरी दोनों टीमों की कप्तानों को टॉस करने के लिए आना है, अंबिरपाड़ा और टीम माथेरान। लेकिन सेकंड ओवर आखिरी डेथ ओवर जो होगी और लेकर आए हैं दिनेश। दिनेश गेंदबाज से मार के ऊपर राइट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद इस बार घुमा के खेलने की कोशिश, कैच जरूर लपका, अपील हुई थी जोरदार, बट नो कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल और उसी की वजह से ये कैच जो है वो लीगल नहीं है। डॉट गेंद की समाप्ति हुई है। आज की रात बहुत ही मज़ा आ रहा है इस टूर्नामेंट में। बतौर कमेंटेटर अरुण जी वागचौरे साहब और उनकी टीम जिन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया, अच्छा प्लेटफॉर्म, अपने खेल को दिखाने का एक सुनहरा अवसर, सुनहरा मौका। लेकिन वाइट बॉल, इसी बीच
मैदान के अंदर ज़रूर आएगी। हमारे दोनों ये ऑफिशियल अंपायर जिन्होंने बहुत मेहनत की है। मैन अंपायर है हमारे संजय सर और स्क्वायर लेग अंपायर सुनील सर, जिन्होंने बहुत ही बढ़िया अंपायर की भूमिका निभाई है। मैं हमेशा बताता हूँ गांव का सरपंच और मैदान का पंच बहुत ज़रूरी होता है, और ये दोनों ऑफिशियल अंपायर की हमें तारीफ करनी चाहिए, संजय सर और सुनील सर, जिन्होंने बहुत ही अच्छा काम किया है पिछली 2 रातों से, और आज के दिन भी अच्छी अंपायरिंग। इस बार गुम्मा के केला कमाल का ये स्ट्रोक, मिस्टर 360 सर रेबी डिविलियर्स, इनकी याद दिलाने वाला माइटी हिट, मैक्सिमम 6 रन। टीम का टोटल 14 रन बनेगा स्कोर कार्ड के ऊपर। कमाल का हिट लगाया बल्लेबाज अजय के बल्ले से, साथ ही साथ धीरज के बल्ले से हमने वो एक 6 को देखा। 2 छक्के यहाँ से जरूर लगाए गए हैं। इस बार भी स्टोक को खेलना चाहते थे, फुलर लेंथ वाली ये डिलीवरी थी, कहीं पे निगाही कहीं पे निशाना, मिस टाइमिंग हुआ ये स्टोक, और उसी की वजह से डॉट बॉल की समाप्ति होगी मैदान के अंदर। आखिरी 2 गेंदें बची अब इस पहली पारी में। इस बार भी खेलना चाहते थे, इस बार भी प्ले एंड मिस, यही सिचुएशन मैदान के अंदर हमें देखने को मिल रही है। अब खेला जरूर है, एक छक्का जरूर लगाया, लेकिन सिर्फ छक्का जरूरी नहीं होता। मैंने आते ही बताया था सिंगल डबल का रोल भी बहुत इंपॉर्टेंट होता है मैच के अंदर। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, घुमा के खेलने की कोशिश, इस बार भी गेंद और बल्ले के बीच नहीं बना तालमेल। इस बार भी मिला मात्र 1 रन, और इसी 1 रन के साथ पहली पारी का खेल समाप्त हो चुका है। बंगाल टीम ने रन बनाए 2 ओवर में 15, और आने वाली 12 गेंदें जीत के लिए टीम खरवई को 16 रनों की है ज़रूरत। 8.00 का होगा रिक्वायर रन रेट, और 2 ओवर में बनाने हैं 16 जीत के लिए। और सेकेंड राउंड में भी जिसके ज़्यादा रन होंगे एक इनिंग में उसको बाय दी जाएगी, ये भी आपको ध्यान में रखना है। एक इनिंग में जिसके ज़्यादा रन होंगे उसको मिलेगी सेकेंड राउंड में भी बाय। जो पहले राउंड का फॉर्मूला था सेम टू सेम, वही सेकेंड राउंड में भी यूज़ किया जाएगा। थैंक यू डीसी। चलिए टॉस करना है यहाँ पे। माथेरान टीम के कप्तान, अंबेरपाड़ा टीम के कप्तान यहाँ पे आ चुके हैं। चलिए आइए माथेरान टीम, चलिए कप्तान आइए। हमने कहा था इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस होना चाहिए। कैप्टन को भेजिए, चलिए तुरंत टॉस कीजिए। ओपनिंग जोड़ी भी तुरंत भेजिए मैदान के अंदर। सेकेंड राउंड की अब सेकेंड मैच जो मैदान के अंदर देखने को मिलेगी माथेरान के सामने अंबेरपाड़ा। टॉस जरूर किया जा रहा है, टॉस को जीता था टीम अंबेरपाड़ा ने, फैसला लिया है टॉस जीतने के बाद बैटिंग करने का। चलिए 12 गेंदे 16 ओपनिंग जोड़ी को भेजिए। संजय नगर गौर कामत वदप चषक 2024 मध्ये पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत। तिसरी रात्र आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये। एका बाजूला टीम खेळतीये खरवई आणि त्यांच्या विरोधात भिंगार टीम त्यांना मैदानाच्या आतमध्ये फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतीये। पहिलं सत्र संपलं, टॉस जिंकल्यानंतर खरवई टीमने घेतला होता गोलंदाजी करण्याचा निर्णय। धावा जमवल्या भिंगार टीमने पहिल्या सत्रामध्ये 15 आणि येणारे 12 चेंडू। आता 16 धावेंचं आव्हान ठेवलं ते म्हणजे खरवई टीम समोर। या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये
रवाना झाले गेलेत. 8 धावेंची सरासरी प्रत्येक षटकामागे राखायची आहे. खरं तर 2-3 फोटे फटके या मॅचला पूर्णपणे संपवू शकतात, पण या उलट सुरुवातीला केलेली चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकते. ते म्हणजे टीम भिंगार संघाला. आणि तीच गोलंदाजीची जबाबदारी घेऊन वैयक्तिक पहिलं आणि टीमचं पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज धीरज. 12 चेंडू आणि 16 धावेंचं समीकरण पॉवर प्ले नसणार आहे, कारण 2 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातला राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल गॅपमध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी खेळलं होतं. 1 धाव या बॉलवरती मात्र मिळवली जाते. धाव संख्येचा श्री गणेश केला जातोय. बादल आणि त्याच्या समवेत दिनेश ही सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव. धावसंख्येचा झालाय श्री गणेश. संत सावध सुरुवात म्हणावी लागेल, परंतु तिचं रूपांतर आक्रमणामध्ये सुद्धा करावं लागणार आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, अपील या ठिकाणी जोरदार केली जाते. लाऊड अपील या ठिकाणी करण्यात आली होती, परंतु पंचांचा कोणताच इशारा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशा प्रकारचे चेंडू फेकावे लागणार तुम्हाला. स्वतःच्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये, तर अशा प्रकारची कसून गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण जी जबाबदारी संघाने तुमच्या खांद्यावरती दिली आहे तिला मात्र यशस्वीपणे पूर्ण करावं लागणार. आणखीन एक चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता, यॉर्कर, परंतु इथे फंबल झाले गेले आहेत. तदनंतर थ्रो सुद्धा केला खराब. 1 होती तिथे 3 धावा. हे काय घडतंय? 4 धावा दिल्या जात आहेत. 5वी धाव, क्या बात आहे. 5 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. विदाऊट षटकार, विदाऊट चौकार, 5 का पंजा. खरं तर 4 धावा मी बऱ्याचदा या सीझनमध्ये बघितल्या, परंतु 5 धावा मी या सीझनमध्ये पहिल्यांदा बघतोय. पण धावून त्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. पंजा या चेंडूवरती आला आहे. नसीब साथ तो क्या बात याचा उल्लेख मी नेहमी करत असतो. ज्याच्या बाजूने नशिबाचा पत्ता असतो, खरं तर त्याला बऱ्याचशा अनपेक्षित गोष्टी सुद्धा त्याच्या बाजूने मात्र येतात. आणि अपयशाचं परिवर्तन सुद्धा यशामध्ये होतं जेव्हा नशीब तुमच्या सोबत असतो. आणि 5 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि एकंदरीत 16 धावेंचा पाठलाग करताना धावफलक पोहोचलाय ते 6 या आकड्यावरती. इथे सुद्धा फळीची एज घेतली होती. चेंडू ऑनसाइड वरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये घरंगत राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. तत्पूर्वी मात्र मिळते 1 धाव. हा क्रिसचा नो आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे हा निर्णय. फेअर डिलिव्हरीचा
या ठिकाणी नक्कीच दिला जातोय. फुल टॉस बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. फळीवरती चेंडू प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. या ठिकाणी धावांना जमवण्याचा मानस होता परंतु तो पूर्ण होत नाहीये. मोठे फटके खेचण्यामध्ये वारंवार प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. अपयशच पदरी पडताना पाहायला मिळत आहे. पण एकेरी दुहेरी सावा सुद्धा या मॅचमध्ये बरंच काही निर्माण करून देऊ शकतात हे खरवाई संघाने मात्र ओळखलं आणि त्याला अनुसरून बॅटिंग होतीये. पंचांचा नो चेंडूचा इशारा यावेळेस येतोय कारण ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. पंचांनी या ठिकाणी फ्री हिट सुद्धा घोषित केलेली आहे. नो चेंडू फेकला. धावांमध्ये आता नक्कीच वाढ केली जाईल आणि 9 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. फ्री हिटची या ठिकाणी सुद्धा संधी निर्माण झाली होती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मी मगाशीच म्हटलं हा सुद्धा नो बॉल आहे. पंचांनी सांगितलं क्रीजचा आणखीन एक नो बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय गोलंदाजांना ओळखावं लागणार आहे. खरं तर धावा कमी आहेत. दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती तुम्हाला करायची नसेल तर इथे मात्र स्वतःचं मोमेंटम आणि स्वतःचा रनअप प्रॉपर घ्यावा लागणार आहे. अन्यथा ओव्हर स्टेपिंगचे नो चेंडू तुम्हाला घरचा रस्ता सुद्धा या मॅच नंतर दाखवू शकतात. हे ओळखून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. हा सुद्धा फ्रीटचा चेंडू हा सुद्धा नो बॉल. 3 चेंडू आणि 3 नो बॉल. कॅन यू बिलीव्ह इट? इफ नॉट पण बिलीव्ह करावं लागेल कारण 3 चेंडू बॅक टू बॅक नो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि धावा आहेत झाल्यात त्या आता 11 धावा. फ्रीटची संधी स्टील कंटिन्यू असणार आहे आणि गोलंदाज एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा 30 चुकी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि 3 बॉल बॅक टू बॅक त्यांनी ओव्हर स्टेपिंगचे नो फेकलेले आहेत. आता फ्रीटची संधी आहे. फ्रीटची संधी फ्लिक ऑफ द रिस्क. इथे मात्र बघा चेंडू झेल घ्यायचा होता. तेलही गेलं तूपही गेलं आणि मिळाल्या ते 4 धावा. आलाय चौकार. धावा पोचल्या 15 या आकड्यावरती. 6 चेंडू 1 धावेंची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ आता आपण घेऊ नका प्लीज. लगेचच आपण मॅच ऑन करायची आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 1 धाव ही कंपल्सरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चेस करावी लागणार आहे. गोलंदाज दयानंद गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. पुढील मॅच एक बिग फाईट अंबेरपाडा त्यांच्या विरोधात माथेरान. टॉस जिंकलाय अंबेरपाडा टीमने आणि बॅटिंग करण्याचा घेतला आहे प्रथमता निर्णय. परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. फटका घेचण्याचा प्रयत्न यॉर्कर बॉल निर्धाव चेंडू. 5 चेंडू 1 धावा. या मॅचमध्ये एकाच चमत्कार होऊ शकेल का? या मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण होऊ शकेल का? या मॅचमधील मजा अजूनही वाढवली जाऊ शकेल का? हलक्या हाताने यावेळेस अकलेचा केलाय वापर. चेंडूवरती मिळवलेली 1 धाव आणि खरवई टीम या मॅचमध्ये विजय प्रस्थापित